देखील तुम्ही सामना जिंकलात, काय सांगशील? प्रथम तर ते टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. जे आमच्या मनात होतं आम्ही जर टॉस जिंकते तर आम्ही बॅटिंगच घेते, पण आमच्या मनातलं तेही ओळखलं आणि आम्हाला तेहीच बॅटिंग दिली. तर एकंदरीत काय सांगशील या स्पर्धेबाबत? आपल्या असोसिएशन अंतर्गत इतकी भव्य दिवस स्पर्धा पार पडली, कसं वाटलं रजनी क्रिकेटमध्ये खेळून? खेळायला तर मजा येते आणि आयोजक असतील त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि हे सर्व करण्यासाठी वन मॅन शो म्हणजे संकेतजी देशमुख आमचे अध्यक्ष, त्यांच्यामुळे आम्हाला हे स्वप्नात पण नाही कधीच भेटणार नाही, ते आम्हाला हे साध्य करून देतात प्लॅटफॉर्म. एकंदरीत रोमाचा बकासूर म्हणून तो ओळखला जातो. खरं तर हे नाव तुला कोणी ठेवलंय बकासूर? माणसं आहेत ती नावं ठेवतात, आपल्याला काय हे घ्यायच राहायचं. हरकत नाही. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला नेक्स्ट मॅचसाठी असतील. हा आपल्यासोबत होता रोहाचा बकासूर. अर्थातच सुराग ज्यानं या मॅच मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. सामना सुरू होईल. सनील वर्से बनाम वागेश्वर रूट या दोन संघांमध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या विभागातील एक नामवंत समालोचक अप्रतिम, ज्यांचं समालोचन यंदाचा हंगामामध्ये आपण पाहिलं आणि आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी आम्हाला अप्रतिम साथ दिली असे किशोरजी कोके यांचा सुमधुर आवाज हे असा पूर्वार्ध. धन्यवाद. हॅलो हॅलो, बघा शेवटचा सामना आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर वागेश्वर रोड आणि सनी वर्से या दोन संघामध्ये टॉस जिंकलाय वागेश्वर रोड या संघाने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रण केले आहे. तो अर्थातच बघा सकाळचे 5 वाजलेले आहेत कंप्लीट आणि शेवटची मॅच आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. सतेज आपल्याला गोलंदाज ट्रॅकवर पाहायला मिळते आणि तुषार कांबळे आणि आता राज कांबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटची मॅच आहे, एक चांगली मॅच होईल यात मात्र कोणतीही शंका नाही. पहिला चेंडू खाली टाकला. पहिला चेंडू आपण पाहतोय दीप एक्स्ट्रा कोला खेळला गेला. सिंगलने मात्र इथे सुरुवात करतोय तो तुषार 1 या धावसंख्येने. कारण आपण पाहतोय सकाळचे 5:01 झालेला आहे आणि रोहा ग्रामीण असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रजनी स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय अध्यक्ष संकेतजी देशमुख यांनी घेतलेली मेहनत आहे आणि त्यांच्या घेतलेल्या मेहनतीने आज आपण पाहतोय सर्व 24 गावचे संघ इथे जवळजवळ केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहतो तब्बल 22 गाव केलेले आहेत. त्यातून 11 गाव दुसऱ्या फेरीत दाखल सुद्धा झालेत आणि आता मात्र ही शेवटची मॅच आहे. पुण्यात आडव्या बॅटिंग घ्यायचा प्रयत्न होता. दक्ष आशेपंच आपण पाहतो या स्पर्धेसाठी भास्कर सातमकर आपल्याला त्याच्यासोबत त्यांच्या तो इथे मात्र डॉट चेंडू आहे. राज आणि अर्थातच तुषार ही जोडी माहिती आहे. सकाळच्या 5च्या दरम्यान ही जोडी मात्र आपल्या संघासाठी इथे संघर्ष करते आहे आणि एक साईडला वागेश्वर रोड आहे. बघा हा टॅकल चेंडू आहे. शॉर्ट अँड पुल केलाय. फटका चांगला आहे. मिड विकेट मध्ये जातोय. सिंगल घेतली आहे. डबलला पलटणार का? सिंगलवर मात्र समाधान. धावसंख्या 1 निवाडे. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला ती मिळते इथे योग्य 2 धावा. इथे शतक क्रमांक पहिला चालू आहे. बघा पूर्णपणे आपण पाहिलं तर 5-5 ओव्हरच्या आजच्या रात्रीमध्ये पूर्ण ओव्हर खेळल्या गेल्यात आणि खऱ्या अर्थाने एक चांगला नियोजन पाहायला मिळते. कारण तब्बल 24 गावांची हा आपण पाहतो तर असोसिएशन आहे आणि आज 24 गावांनी आपलं नशीब आजमावलंय. खऱ्या अर्थाने आपण पाहतो रात्रीचे खेळ चालले. बरंच काही खेळ चाललं रात्रीमध्ये. प्रत्येकाला आपला नसीब आजमावला. काहींना नशिबाने साथ सुद्धा दिली तर काहींना नशिबाने साथ सुद्धा दिली आहे. जे संघ हारले त्यांना 365 दिवस या स्पर्धेची वाट सुद्धा बघावी लागेल आणि ज्यांना जे बक्षीस पात्र झाले त्यांना मात्र वाट लावायची सुद्धा आहे. त्याच दरम्यान सिंगल धाव मिळेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 3 आहे. चेंडू आतापर्यंत जाते अवघे 4. पॉवर प्लेचं शतक चालू आहे. चांगली गोलंदाजी चालू आहे ती वागेश्वर रोड या संघाकडून. राज आणि तुषार ही जोडी मैदानामध्ये. बघा एकही चौकार एकही षटकार सध्याच्या घडीला आलेला नाही आहे. पुण्यात हा टॅकल चेंडू आहे. आडव्या बॅटने केला फटका चेंडू आपण पाहतो फाईनली एक रिझनला जाते. सिंगल घेतली आहे आणि मात्र सिंगलवर मात्र समाधान मानावा लागेल. धावसंख्या पुण्याला पुढे तर गेली 1 नी आणि सध्याच्या घडीला धावा आहे ते मात्र इथून 4 धावा. 5 चेंडू झाले. कारण आपण पाहतो तर रोहा ग्रामीण असोसिएशन यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य एक रजनी स्पर्धा आपल्या समोर आहे. ज्या 24 गावांनी पाहिलेलं स्वप्न आणि अर्थातच संकेतजी देशमुख यांनी घेतलेली मेहनत त्यांच्यामुळे आज ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं जेवढं आपण कौतुक करू ना तेवढे कमी आहे. हाफ टॅकर चेंडू पुण्यात आडवी बॅट केली आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाली आहे. चेंडू जातोय काऊर रिझनला. सिंगल कंप्लीट केलं. डबलला पलटलेत
आणि इथून या 2 धावा हरकत नाही, या डबल टिबल करायला करणं सकाळ व्हायला आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आता काही मंडळी चाला सुद्धा निघालेली असेल बाहेर. त्याच दरम्यान इथे तुम्हाला धावाचं सुद्धा आहे. धावसंख्या दोन्ही वाढे. धावसंख्या सध्याच्या घडीला बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना सनी 11 वर्सेस संघाची धावसंख्या आहे ती सध्याच्या घडीला 6 धावा. बघा पहिला पॉवर प्लेचं शतक संपलंय आणि आजच्या या रात्रीमधली ही शेवटची मॅच आहे. कारण आपण पाहतो आपल्या रोहा ग्रामीण असोसिएशन मध्ये 23 गाव आहेत. एक संघ कमी झाल्यामुळे संघर्ष किल्ला संघाला बाय मिळालेली आहे आणि नक्कीच उद्यासाठी आपण पाहतो मेजवानी असेल 6:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे आणि 7 वाजता पहिली मॅच. अरे बुद्रुक जय भवानी रोड हा पहिला सामना असेल. दोन्ही संघांनी 7 वाजता तयार राहायचं आहे. गोलंदाजीवर आपण पाहतो राज येतोय. पहिला ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण विचार केला अवघ्या 6 धावा इथे बनवल्या गेल्या. जिथे टॉस जिंकलाय वागेश रोड संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर राज हा टॅकल चेंडू आहे. फटका फासलाय. उंच जास्ती लांबीला कमी आहे आणि इथे मात्र चांगला झेल राहिलाय. सतेजचा धक्का पहिला. आपण पाहते तर बाद झालाय तो राज कांबळे बाद झालेला आहे. पहिला धक्का बसला आहे सनी 11 वर्षीय संघाला. इथून एक चांगली धावसंख्या बनवायची आहे. कारण आपण पाहते तर या संघाने बरेच संघांना पाहिलंय कोण जिंकलाय कोण हारलाय आणि बऱ्याचशा मॅच आपण पाहिलं तर शेवटपर्यंत आले सुद्धा आहेत. एकही मॅच अशी झाली की एकतर्फी झाली आहे. त्या दरम्यान ही शेवटची मॅच आहे. न्यू बॅट्समन मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो तर आता संघाचा संघनायक अर्थातच आपण यश पाटील याला पाहणार आहोत. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं नाही किशोर तर अवघ्या 6 धावा आहेत आणि इथे आपण जर विचार केला सकाळचे 5:10 झालेले आहेत. आमचे डीजे सुद्धा आमच्या साथीला आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण नक्कीच कौतुक करायला पाहिजे. अर्थातच मातृछाया डेकोरेशन यांच्या माध्यमातून आपण गेले 5 दिवस पहिले आपण चॅम्पियन ट्रॉफी पाहिली. काल 10वी असोसिएशन पाहिली. आज रोहा ग्रामीण असोसिएशन यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा आपण आवाज असेल डीजे असेल त्यांच्या माध्यमातून पाहतो. त्याचप्रमाणे दक्ष असे पंच आपण पाहिलेत हे सुद्धा लाभले. त्यांचं सुद्धा आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये अचूक निर्णय पाहिला. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा अनुभव आहे तो भास्कर सातमकर आपल्याला पाहिलाय पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्याच्यासोबत आणि त्याचप्रमाणे आपली ड्रीम्स क्रिकेटची टीम त्यांना कसं विसरून जमणे. त्याच दरम्यान चांगला चेंडू राहिलाय आणि इथून आपण बघा राज गोलंदाजी ट्रॅकवर आहे. डॉट चेंडू असेल आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर इथून धावा बनत नाहीयेत. बघा धावा सध्याच्या घडीला थोड्याशा महाग झाल्यात. वागेश रोड संघाकडून गोलंदाजी झाली आहे. सुरुवातीला आपण पाहतो राज याला तो असफल ठरला कारण त्याच्या बॅटमधून आपण पाहतो मात्र 2 धावा आल्या होत्या. यश आलाय. यशला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. प्रथम बॅटिंग करत असताना कमीत कमी 30 चेंडूमध्ये 50-55 धावा अपेक्षित आहे आणि त्या बनवाव्याच लागतील तर इथून ही मॅच बनवू शकते. सध्याच्या घडीला गोलंदाजी करणारा संघ हा फ्रंटला फुलटॉस लो फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटने केलेला फटक्या चेंडू आपण पाहतो काउर रिजनला सिंगल कंप्लीट केल्या. डबलला पुन्हा एकदा पलटलेत आणि इथून या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या दोन्ही वाढेल. सध्याच्या घडीला धावा आपल्याला पाहायला मिळते इथून 8 धावा. जिथे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो राज आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत 2 धावा त्यांनी सुद्धा खर्च केला. चालू असलेला सामना आजच्या या रात्रीमधला शेवटचा आणि अंतिम सामना आहे. रोहा ग्रामीण असोसिएशन यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य एक नाईटची स्पर्धा आयोजित केली आहे आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतो पूर्ण कमिटी असेल आणि कमिटीचा जर आपण पाहतो मेन कोण असेल तर अध्यक्ष असतं आणि अध्यक्षाने घेतलेली मेहनत आणि त्यांच्यामुळे आज 24 गावाने आपला नशीब सुद्धा अनुभवलं आहे. आणि खऱ्या अर्थाने बघा अध्यक्ष आमचे अजून सुद्धा जागे आहेत कारण त्यांना माहिती आहे त्यांच्यावर ही जबाबदारी आहे. उद्या काय झालं तर नक्कीच आपल्याला पुढे जायला लागेल. त्याच्यामुळे आपणच इथे तटस्थ राहिलो तर कोणतेही जोखीम इथे घेता कामा नये. सिंगल घेतली जाईल. धावसंख्या 1 पुढे सारखी धावसंख्या सध्याच्या घडीला 9 मात्र इथे पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ झालाय. या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. राज गोलंदाजी ट्रॅकवर आहे जिथे वागेश्वर रोड आणि सनी 11 वर्षे या 2 संघांमध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळते. बरेच संघ आपण पाहतो आज नशीब आजवला परंतु
हाफ टॅकर चेंडू पुन्हा एकदा टाकला गेलाय, जाणीवपूर्वक टाकलेला चेंडू आहे, बॅट चेंडूचा संपर्क होत नाही आहे. बघा तुषार कांबळे एक असा फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे, परंतु सध्याच्या घडीला बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही, हवेशी तो वार्ता करतोय आणि ते सध्याच्या घडीला वरच्या संघाला परवडणार नाहीये. या ओव्हरचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण विचार करत आहोत घ्या 3 धावा खर्च केल्यात राज याने. शेवटचा चेंडू आहे, शेवटची मॅच आहे आणि या दुसरा ओ पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफ रिजनला जातोय, सिंगल कंप्लीट केली आहे. डबलला पलटणार का, सिंगलवर मात्र समाधान. धावसंख्या 1 निवडले, शतक क्रमांक दुसरा समाप्त होते. धावसंख्या आपण विचार केला तर 5च्या सरासरीने अवघ्या 10 धावा इथे जोडल्या गेल्यात. चला विनंती असेल फास्ट घ्या, 5:15 झालेले आहेत, वेळेला बंधन आहे. आज सर्व आपण पाहतो तर प्रत्येक गावाने एक जबरदस्त आपल्याला प्रत्येक संघाने मी म्हणेन एक चांगला योगदान दिलाय आणि आपण सुद्धा द्यायचं आहे. जिथे आपण पाहतो तर आता सध्याच्या घडीला 10 धावा इथे झाले आहेत. गोलंदाजी ट्रायकर पुन्हा एकदा आपण राणा मोरे. बघा हा हेलिकॉप्टर आलाय आणि आलाय 5:15 वाजता. बघा आता हा टेकअप कसं करतोय, कारण पुढे समोर आपण तर तुषार कांबळे आहे आणि खऱ्या अर्थाने इथून सध्याच्याकडे तुषारच्या बॅट मधून धावा आले नाहीत. तुषार आपण पाहतो सध्याच्याकडे आपण विचार केला तर 5 चेंडूमध्ये 5 वर खेळतोय, यश आहे तो 3 वर 2 मध्ये खेळतोय आणि कुठेतरी धावसंख्या थांबवलेली आहे. बघा 12 चेंडूमध्ये अवघ्या 10 धावा या सध्याच्या घडीला वर्ष सांगायला परवडणार नाही. इथून थोडीशी जोखीम घ्यावी लागेल. 5 वाजून गेलेत, या ट्रॉफिक मधून तुम्हाला बाहेर पडावाच लागेल. गोलंदाज ट्रायकर राणा, चला राणा जरा फास्ट घ्या. हो इथे मात्र खोडा टाकायचा प्रयत्न आहे, पंचांकडे अपील केले परंतु बॅटची एज लागलेली आहे. सिंगल मिळेल आणि सिंगलने मात्र धावसंख्या जिथे 30 शतक मार्गस्थ असताना धावसंख्या सध्याच्या घडीला 11 धावा इथे झाल्यात. शेवटचे मॅच आहे. रोहा ग्रामीण असोसिएशन यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य एक रजनीची स्पर्धा ज्याची आपण वाट पाहत होतो ती स्पर्धा आपल्या समोर आहे. हो इथे मात्र पुण्यामध्ये गतीमध्ये मी म्हटलं होतं हा हेलिकॉप्टर आहे, हा लँड कुठे होणार ना, हा टप्पा तुम्हाला शोधावा लागेल. जर टप्पा भेटला तरच तुम्ही इथे मारू शकता. हे राणा सुद्धा माहिती आहे. मला वाटतं नयन जोशी सध्याच्या घडीला दिसत नाहीये, त्याच्या अनुपस्थित हा संघ खेळतोय. राणावर आता मात्र जबाबदारी आहे. हाफ टॅकर चेंडू शॉर्ट अंपुल करता फटका फसलाय कारण वेगात चेंडू नव्हता. राणाने पकडला झेल, संपलाय. यश पाटीलचा खेळ डीजे यश बाद झालेला आहे आणि यश सुद्धा आपण मध्ये सुस्त्यात बाद झालाय. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतो अवघ्या 11 धावा आहेत आणि आता मध्ये सकाळच्या आपण पाहतो 5:15 झालेले आहेत आणि पूर्णपणे आपण पाहतो आता काही मंडळी आपली उठली असेल, जॉगिंगसाठी सुद्धा गेले असेल आणि इथे मात्र हा सामना चालू आहे जिथे शेजारी आहेत. नेहमीच आपण पाहतो रोहा ग्रामीण असोसिएशन मध्ये या दोन संघांमध्ये एक महायुद्ध असतं आणि कोण जिंकणार कोण हारणार ही सध्याच्या घडीला चर्चा सुद्धा असेल. परंतु ही नाईटची मॅच आहे, इथे बाजी कोण मारणार हे मात्र सूरज आलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्याने सरपंच चषक गाजवला होता ना तो सूरज आला. आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. बघा 30 शतक मार्गस्थ आहे. राणा मोरे गोलंदाजी करतो. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, अवघी 1 धाव खर्च केली आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला फक्त 11 धावा आहे जिथे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. इथून ही मॅच जिंकायची आहे आणि उद्या पुन्हा एकदा खेळायचं आहे. हेच मात्र स्वप्न वाघेश्वर संघाने पाहिले, परंतु तेच समोर आहे. वर्ष संघाला सुद्धा मेहनत करावी लागेल. हा इथे मात्र टप्प्यात आलाय, दे धक्का घे छक्का, 6 सूरजच्या बाड मधून हा षटकार येतोय. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 17 ही मात्र पाहायला मिळते. इथे मात्र पूर्णपणे आपण पद्धत सूरजने पाहिलं होतं की राणा आता मात्र कुठेतरी स्लो टाकणार आहे आणि त्याने टप्प्यात बरोबर घेतलं. मी म्हटलं होतं टप्पा तुम्हाला शोधावा लागेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 17 आहे. बघा 17 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या सुद्धा 17 इथे मात्र पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले संघ आहेत आरे बुद्रुक, जय भवानी रोड, विघ्नहर्ता किल्ला, आर के गौलवाडी, सोनारशिव धाटाव ए, गंधराज 11, सोमजाई शेनवई, आरे खुर्द, लोटनेश्वर कारी आणि खारापडी रोहा. आणि येथून येणारा संघ आणि संघर्ष किल्ला त्या दरम्यान एक सिंगल मिळली जाईल.
धावसंख्या 1 निवडले. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण विचार केला तर 18 चेंडूचा खेळ संपलाय. 6च्या सरासरीने 18 धावा इथे जुळल्या गेल्यात. 12 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. उद्या पहिले मॅच अरे बुद्रुक जय भवानी रोड ठीक 7 वाजता चालू होईल. त्यानंतर दुसरी मॅच विघ्नहर्ता किल्ला RK गोलवाडी ठीक 7:30 वाजता चालू होईल. त्यानंतर सोनार शिदे दाटाव A गणराज 11 ही तिसरी मॅच असेल. चौथी मॅच सोमजाई शेनवई अरे खुद्द असेल. पाचवी मॅच लोटनेश्वर खारी खारापटी रोहा आणि 6वी मॅच यातून जो जिंकेल आणि संघर्ष किल्ला अशी असणार आहे. एक जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं आहे. कारण आज एका रात्रीमध्ये तब्बल 24 गावाने आपलं नशीब आजमावलं आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर त्यातून बरेचसे संघ बाहेर सुद्धा गेलेले आहेत. परंतु ज्यांनी चांगला अभ्यास केला ना या रात्रीचा तेच मात्र संघ पुढे गेलेले आहेत. मग राजा असेल, निशी असेल, त्यानंतर प्रणित असेल, अभि मेहतर असेल, सिद्धू मोरे असेल, त्यानंतर तुषार कांबळे असेल, मनीष असेल, नितीन असेल, प्रफुल्ल असेल आणि सुराग दाभाडे असेल असे संघ आपण पाहतो तर पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत. त्या दरम्यान गोलंदाज आलाय राज पुन्हा एकदा. ओहो लो फुलटा चेंडू आता आडव्या बॅटने केलाय फटका. चेंडू पुन्हा एकदा जाते सीमापार हवाई सपार सिक्सर 6. धावसंख्या 24 मात्र पाहायला मिळेल. इथून आपण पाहतो नक्कीच सूरज आपण पाहतो सूरज म्हात्रे आलाय. 4 चेंडूचा सामना केलाय. 2 षटका त्याच्या बॅट मधून आल्या. धावा थांबल्या होत्या. आपण पाहतो 3 ओव्हर मध्ये धावा महाग होत्या. पण जसा सूरज आला तिथे मात्र धावा थोड्याशा का होईना सोस्त्यात झालेल्या आहेत. कारण धावसंख्या सध्याच्या घडीला 24 आहेत. 7.88 सरासरी आपल्या त्या चांगला फटका चेंडू आपण पाहतो डीप कव्हरला केलाय. चेंडू 1 2 3 अँड हो चुकार 4. धावसंख्या 28. बघा सूरज आपण पाहतो सरपंच चषक मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती आणि तीच रणी त्याला करावी लागेल. कारण 5 ओव्हरची मॅच आहे. जर तुमच्याकडे 40-25 धावा असतील चांगले गोलंदाज तुमच्याकडे सुद्धा आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो नयन जोशी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत नाही. पूर्णपणे जबाबदारी राणा मोरेकडे आहे आणि त्यांचे साथीदार आपण पाहतो मग आशिष मोरे आहे, सतेज आहे, कुणाल आहे, हे सुद्धा आपण पाहतो बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. परंतु कमीत कमी चांगले टोटल मी म्हणेन 40-25 एक चांगले आहे. 28 बांधलेत. अजून सुद्धा आपण विचार केला तर या ओव्हरमध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत. पूर्वार्धामधले 6 टोटल 10 चेंडू अजून शिल्लक आहेत. 10 मध्ये जर किशोर 20 आले ना तर 48 बनतील आणि 48 एक चांगली टोटल मी म्हणेन सध्याच्या घडीला. कारण सकाळचे 5:20 झालेले आहेत. 5:20 ट्रेन सुद्धा सुटलेली असेल लोकलची. परंतु इथून आता ते काम करावं लागेल तुम्हाला. पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न नक्कीच. पंचांचा इशारा. प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी इथे मात्र डोनवर येते. धावसंख्या 29 धावा मात्र इथे पाहायला मिळतात. आपल्याला पाहायला मिळते रोहा ग्रामीण असोसिएशन यांच्या माध्यमातून रजनी क्रिकेट नाईटची स्पर्धा जी आपण स्वप्न पाहिलं होतं ना त्या स्वप्नांमध्ये आपण आहोत. ओहो पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न. उंच जास्ती आहे, लांबीला कमी आहे. फटका फसलाय. फलंदाज सूरज बाद होतोय. धक्का बसेल तो मात्र 3रा. इथे सूरजने मात्र चांगलं काम केलं. कारण सूरज आपण पाहतो बॅटिंग करत असताना अवघ्या त्याच्या बॅट मधून तर आपण विचार 6 चेंडू त्यांनी फेस केले आणि 17 वर तो बाद झाला. बघा पूर्णपणे धावा थांबल्या होत्या. त्यांनी धावा कोलेल्या आहेत आणि आता मात्र नक्कीच एक महत्वाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अर्थातच 5:17 अक्षय येतोय. बघा अक्षयला नेहमीच ही भूमिका आहे ना जायचं आणि 2 ते 3 षटकार मारून यायचं. हे काम सातत्याने त्यांनी आपल्या संघासाठी केलंय. आज पुन्हा एकदा त्यांनी जेव्हा आपण बघतो डेचे मॅच असं तेव्हा नक्की चांगली कामगिरी केली. परंतु या रात्रीमध्ये आता त्याचा खेळ चालणार का हे सुद्धा पाहावं लागेल. सध्याच्या घडीला धावसंख्या 29 आहे. 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना सनी 11 वर्षीय संघाची या ओव्हरचा 4था चेंडू असेल तो मात्र राज घेऊन येतोय पुन्हा एकदा. ओहो इथे मात्र बॅटने जवळ केला फटका पुन्हा एकदा फसलाय. असफल ठरलाय. पकडलाय झेल संपलाय. अक्षयचा खेळ धक्का 4था. चला बॅट्समन लगेच पास या. कारण 5:20 झालेली आहेत. जरा धावत यायचं काय हरकत नाहीये. कारण आपण 5च्या नंतर धावायला सुद्धा जातो असं समजा. आणि या मैदानाच्या आतमध्ये बघा सध्याच्या घडीला पुन्हा एकदा राजने धावा महाग करून ठेवल्या तिथे आणि आज भाई सुद्धा दिसत आहेत.
मैदानाच्या आतमध्ये, कारण ही स्पर्धा सोडायची नाही आणि अशी स्पर्धा भविष्यामध्ये पुन्हा येणार का हा सुद्धा प्रश्न असतो. परंतु अध्यक्ष संकेत देशमुख आहेत ना, आपल्याला काही आणून देऊ शकतात. कारण आज आपण बघतो तब्बल 7 वर्षे झाली आहेत आणि अध्यक्ष मात्र एकच आहे. त्याचं कारण का? कारण त्यांनी जपलेली सर्व गावांचा आपण बघतो त्यांनी मान ठेवलेला आहे आणि प्रत्येक गावाचं आणि प्रत्येक खेळाडूचं त्यांचा पाठिंबा सुद्धा पाहिलाय आणि त्यांच्यासाठी घेतलेला हा प्रयत्न आज आपल्याला सक्सेसफुल सुद्धा पाहायला मिळते. धावा येत नाही आहेत इथे मात्र सिद्धेश आलाय आणि या ओव्हरचा विचार केला तर अजून सुद्धा एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 29 धावा मात्र इथे पाहायला मिळते. बघा धावा येत नाही. चौथा शतक प्रगतीवर आहे. 18 चेंडू मध्ये 18 होत्या. सूरजच्या बाट मधून 2 षटकार 1 चौकार आपण पाहिला. त्यानंतर पूर्णपणे धावा थांबल्यात. हो इथे मध्ये पुण्याला फटका पासलाय. हो इथे मध्ये राणामध्ये काय करतायत. हो 1 2 3 तिसऱ्या अट्ट्यामध्ये झेल पकडलाय. संपलाय सिद्धेचा खेळ. धक्का बसेल तो इथे मात्र 5वा. 5 गडी बाद. धावसंख्या 29 आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आहे या पूर्वार्धामधला. चला फास्ट यायचा विनंती असेल कारण 5:30 वाजता आलेले आहेत. आज आपण पाहतो आपला अध्यक्ष सुद्धा पूर्णपणे या स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत. उपाध्यक्ष असेल पूर्ण कमिटीने घेतलेली मेहनत आहे. त्याचप्रमाणे आपण बघा आज सर्व आहेत आणि खऱ्या अर्थाने जर असा पाठिंबा असेल तर येणाऱ्या भविष्यामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या पाठीशी खंबीर आपलं नेतृत्व करण्यासाठी आपले अध्यक्ष संकेत देशमुख आहेतच, परंतु आपला पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे. आज जे संघ जिंकले ते सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण जे पडेल ते काम करतायत हे सुद्धा महत्वाचं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो इथून जवळजवळ 11 संघ विजय झाले, दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या मध्ये सहर्ष स्वागत आहे आणि उद्या ते सुद्धा संघर्ष करतील. आणि जवळजवळ आपण विचार करता 11 संघ या स्पर्धेमधून बाहेर गेले. त्यांना 365 दिवस वाट पाहावी लागेल. बघा आशिष आलाय आणि इथून आता शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कृष्णा मात्रे आलाय. 5:30 वाजता आलाय. बघा हाफ टॅकर चेंडू आहे परंतु इथे सोडून दिलाय. प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी पुण्याच्या 2 वर पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आहे. वाईट आहे. धावसंख्या 1 नी वाढेल. धावसंख्या आपल्याला 30 ही पाहायला मिळेल आणि इथून 7 चेंडू शिल्लक आहेत. इथून 2 मोठे फटके आले तर खऱ्या अर्थाने 42 बनेल. 42 सुद्धा मी म्हणे चांगली टोटल होऊ शकते सकाळच्या क्षेत्रामध्ये. हाफ टॅकर चेंडू आहे. फटका चांगला आहे आणि उंच सुद्धा आहे परंतु फटका इथे मला वाटतोय बघूया. चला निर्णय आमच्याकडे येईल आणि भास्कर सध्याच्या घडीला थोडंसं आपण पाहतो ते जॉगिंगसाठी गेलेत ते तिकडे आणि कारण वर्षाचे खेळाडू आहेत तिथे आणि आम्हाला तिथून सांगते की फलंदाज बाद होईल. धक्का बसेल तो 6वा आणि फलंदाज बाद झाला तो अर्थातच तुषार बाद झालेला आहे. बघा इथून धावा येत नाहीत. पूर्णपणे धावा इथून सुकवल्यात. त्या अर्थातच वाघजोड संघाने टॉस जिंकला. खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर जिथे फिल्डिंग करता निर्णय घेतला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. सध्याच्या घडीला धावसंख्या 30 आहे. बघा 30 आहे आणि या ओव्हरमध्ये आपण विचार केला कृष्णा अजून सुद्धा 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूमध्ये मी म्हणेन 3 मोठे फटके कदाचित कृष्णाच्या बॅट मधून आले तरी मॅच बनवू शकते. आता न्यू बॅट्समन येतो तो सागर. सागर मैदानाच्या आतमध्ये येते. बघा सागर जर आपण विचार केला तर हा ओपनिंगचा बॅट्समन आहे म्हणून खऱ्या अर्थाने मला वाटते वरची संघाची सुद्धा प्लॅनिंग आहे आणि खऱ्या अर्थाने प्लॅनिंग करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. इथून जर सागरच्या बॅटमधून मोठे फटके आले कदाचित ही मॅच पुन्हा एकदा ऑन होऊ शकते. परंतु सध्याच्या कडे आपण पाहिले ना किशोर तरी मॅच मी म्हणे गोलंदाजी करण्याचं सांगायचं पारडं थोडंसं जड आहे कारण अवघ्या 30 धावा झाल्यात परंतु या 5 चेंडू मध्ये 3 मोठे फटके आले ना तर मॅच बनवू सुद्धा शकते. फटका चांगला आहे आणि चेंडू जातो सीमा पार. बघा सागरच्या बॅट मधून येतोय षटकार 6. धावसंख्या 36 आहे. मी म्हटलं होतं ना सागर हा ओपनिंगचा बॅट्समन आहे आणि कदाचित हा प्लॅन आहे तो वरचे संघाचा कारण इथून येणारे धाव खूप महत्वाचे. धावसंख्या 36 आहे. या ओव्हरचे अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. सागरला माहिती आहे आपल्या संघासाठी ही महत्वाची मॅच आहे दोन्ही संघासाठी. सातत्याने रॉक ग्रामीण असोसिएशन मध्ये बरेच वेळा आमने सामने झाला आहे परंतु या नाईट मध्ये सामना झाला नाही आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता परंतु कमबॅक असेल आशिष मोरे याचा. एक तुझी तर एक माझी असं म्हणेन. चेंडू असेल डॉट. या ओव्हरचा विचार केला अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 36 ही मात्र पाहायला मिळते. जिथे आपण विचार केला तर
सागर मात्र 2 मध्ये 6 वर गेलतोय. पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न, चेंडू आपण पाहतो त्याला फाईन लेगला जाईल. सिंगल इथे सागर मिळेल. धावसंख्या एकनी वाढेल. धावसंख्या 37 आहे. ती प्रथम बॅटिंग करत असताना 6 गडी बाद सनी 11 वर्षे संघाची. या पूर्वार्धामधले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे ते वागेश रोड संघाकडून. आपण पाहतो तर या स्पर्धेचा पूर्णपणे आनंद घेत आहेत ड्रीम्स क्रिकेट यांच्या माध्यमातून. आपण पाहतो तर पूर्णपणे रोहा ग्रामीण असोसिएशन लावी कव्हरेज चालू आहे आणि घर बसल्या प्रेक्षक सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. हाफ टॅकल चेंडू जाणीवपूर्वक टाकला होता. 55 इशारा पुन्हा एकदा वाईट असेल. धावसंख्या पुन्हा एकदा इथे जोडली जाईल. धावसंख्या 37 होती ती मात्र आता 38 वर पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. त्याच दरम्यान चांगला फटका ऑन रिझनला केला फटका, परंतु तेवढं क्षेत्ररक्षण सुद्धा चांगला आहे. सिंगल मिळेल आणि सिंगल मात्र समाधान सुद्धा मानलं. धावसंख्या सध्याच्या घडीला 39 धावा आहेत आणि या ओटचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 40 लाईव्ह याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. आणि शेवटचा चेंडू या पूर्वार्धामधला 39 झाल्यात. षटकार आला तर 45 होतील. चौकार आला तर 43 आणि डॉट गेला तर 39 राहतील. पंचांचा इशारा येत नाहीये म्हणजे डॉट चेंडू होते. षटक क्रमांक 5वा इथं समाप्त होते. प्रथम बॅटिंग करत असताना वर्षे संघाने 6 गडी बाद जर आपण विचार करते 39 बनवल्यात आणि 30 चेंडू 40 ची गरज आहे ती अर्थातच वागेश्वर या संघाला. बघा आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिली मॅच झाली आर्य बुद्रुक अर्थात पिंगल सिंग, त्याच्यामध्ये आर्य बुद्रुक संघ जिंकला. दुसरी मॅच झाली जय भवानी रोड वैभव विलम मलखंडवाडी, त्या जय भवानी रोड संघ जिंकला. तिसरी मॅच झाली तांबडी विरुद्ध विघ्नार्थ किल्ला, त्याच्यामध्ये विघ्नार्थ किल्ला संघ जिंकला. चौथी मॅच झाली आरके गोलवाडी वर्सेस खैरवाडी, त्याच्यामध्ये आरके गोलवाडी संघ जिंकला. तिसरी मॅच झाली सुमित 11 सानेगाव वर्सेस सोनार सिद्ध दाटाव ए, त्याच्यामध्ये सोनार सिद्ध दाटाव ए संघ जिंकला. त्यानंतर गंधराज 11 भुवनेश्वर आणि सोनार सिद्ध दाटाव बी याच्यामध्ये गंधराज 11 भुवनेश्वर संघ जिंकलाय. चला विनंती असेल वाघेवर संघ आपण चला बाहेर जायचं. 40 ची लक्ष आहे, काय जास्ती नाही आहे. 5:30 वाजून गेले. त्यानंतर आपण पाहतो तर 7वी मॅच झाली शेनवई विरुद्ध खारगाव, त्याच्यामध्ये शेनवई संघ जिंकला. त्यानंतर 8वी मॅच झाली आरे खुर्द विरुद्ध लांडर, त्यामध्ये आरे खुर्द संघ जिंकला. 9वी मॅच झाली त्रिदेव रोहा, त्यानंतर खारी, त्याच्यामध्ये आपण पाहतो खारी संघ जिंकला. 10वी मॅच झाली सोनेश्वर निवी खारपटी, त्याच्यामध्ये खारडराव संघ जिंकला. आणि आता 11वी मॅच चालू आहे वागेश्वर रोड आणि सनी एनो वर्से यांच्यामध्ये जिंकणार कोण, जिथे 30 चेंडू 40 धावांची गरज आहे. तसेच आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून गुरु कृपा पेट्रोलियम सुमेश देशमुख साहेब यांचा सुद्धा नक्कीच मनापासून आपण कौतुक करायला पाहिजे. या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि अर्थातच आपण पाहतो तर स्मार्ट वॉच त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे, हे सुद्धा आपण पाहिलेत. आणि त्याचप्रमाणे चला विनंती असेल आपण बॅट्समॅन पाठवायचं. बघा 30 चेंडू 40 ची गरज आहे. लक्ष सोपं आहे, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. परंतु नेहमीच आपण पाहतो क्रिकेटमध्ये कमी धावांचा जेव्हा संघ आपण पाहिलं तेव्हा आकर्षक मॅच होते, जिथे राणा मोरे आणि आशिष मोरे ही जोडी मैदानच्या आतमध्ये आहे. विजयासाठी 30 चेंडू आणि अवघ्या 40 ची गरज आहे, जिथे दुसऱ्या फेरीमध्ये जायचं आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतो यश पाटील. बघा पहिल्या सुरुवातीला धावा आल्या नव्हत्या आणि तेच काम आता वरचे संघाला सुद्धा करावं लागेल. इथून जो हरेल ना त्याला 365 दिवस वाट बघावी लागणार आहे आणि इथून जो जिंकेल ना त्याला पुन्हा एकदा पुढे वाट लावायची संधी सुद्धा मिळणार आहे. हा असं समीकरण असणार आहे मैदानच्या आतमध्ये, जिथे आपण बघतो जवळ 10 गाव मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले आहेत आणि 11वा संघ आपल्या समोर आहे. एक संघ मात्र आज आरामात राहिला, तो म्हणजे संघर्ष केला. आरामात निवांत आहे, उद्या त्याला यायचं आहे आणि ती पण पुन्हा लाचची मॅच आहे. म्हणजे बरंच काय नशीब त्यांनी काढलंय आणि ती खेळणार कोणते यातला कोण येईल त्यांच्यासोबत.
त्याच्यामुळे नक्कीच राणा मोरे जॉगिंग करतात, काय हरकत नाही करा. 6:35 झालेत पण जरा फास्ट सुद्धा घ्या. नाही मला वाटतं काही कामानिमित्त बाहेर गेलेला आहे, त्याच्यामुळे तो दिसत नाही मैदानाच्या आतमध्ये. आणि मला वाटते प्रथमच अशा नाईटच्या मॅचेस खेळायला भेटत नाही, परंतु नेन दिसत नाही आहे आणि त्याच्या अनुपस्थित मात्र आज राण्यावर पूर्णपणे जबाबदारी आहे. इथून सामना जिंकून द्यायचा आहे. परंतु आता इथे पाहायचं वर्ष सांगायची रणनीती काय असेल, कारण अवघ्या 39 बनल्यात, 40 थांबवायचे आहेत, पण त्या स्वरूपामध्ये थांबवायचे सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. यश पाटील पहिला चेंडू हाफ टायकर आहे आणि त्याला मात्र शॉर्ट बॉल गेलाय. चेंडू जातोय अर्थातच फाईन लेग मधून सीमापार, चौकार, 4. बघा 4 सुरुवात केली आहे. यश पाटील इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण सुरुवातीला आपण पाहतो धाबा आल्या नव्हत्या. सुरुवात मात्र चांगली गोलंदाज सतीशने केली होती, अवघ्या जर आपण 6 धाबा दिल्या होत्या आणि इथे पहिल्या चेंडूवर 4 आल्यात. त्यामुळे येणारे आता 29 चेंडू 36 ची गरज आहे. अध्यक्ष सुद्धा उठलेत आणि पुण्यात आपण हलक्यात निकडे त्याला माहिती आहे, कारण सिंगल आली आहे, काही घाई करायची गरज नाही. सिंगल मात्र इथे घेतले, धावसंख्या 1 पुढे जर धावसंख्या सध्याच्या घडीला इथे आपल्याला मात्र 5 पाहायला मिळते, म्हणजे 28 चेंडू आणि इथून 35 ची गरज आहे. अर्थात आपण पाहतो या स्पर्धेसाठी अर्थातच रजनी क्रिकेट अर्थातच मालिका विरमणी जी स्पोर्ट्स सायकल आहे ती अर्थातच चंद्रकांतजी मोरे यांच्या स्मरणार्थ जी संतोषजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून इथे एक स्पोर्ट्स सायकल आहे, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. त्याचमध्ये आपण पाहता गुरुकृपा प्लॅटफॉर्मचे मालक अर्थात सोयमेशजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा एक मोठा फटका. त्या दरम्यान डीप कव्हरला खेळला फटका जाणीवपूर्वक आणि त्या दरम्यान चांगला शतशर राहिला, परंतु इथे राणाला 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने वाढेल. बघा तुषारने चांगला प्रयत्न केला आणि 2 धावा आपल्या संघाला, धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 7 आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि आपण पाहतो अजून 27 चेंडू 33 धावांची गरज आहे. राणा मोरे आपण पाहतो सध्याच्या घडीला स्ट्राईकला, तो मात्र 2 वर गेलोय. आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच आहे, एक संघ नसल्यामुळे आपण पाहतो तर आज कुठेतरी आपण लवकरच जाण्याचा प्रयत्न. पुण्याचा चांगला फटका चेंडू आपण पाहतो पॉइंटला जातो, एक छोटी धाव घ्यायचा प्रयत्न आहे, डायरेक्ट हिट, काम तमाम. पुन्हा एकदा खराब थ्रो, त्याच दरम्यान सिंगलची धाव डबल मध्ये कन्वर्ट केली जाईल आणि इथून या 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या सध्याच्या घडीला इथून आपल्याला पाहायला मिळते 9 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र इथून 26-31 ची गरज आहे. 9 चेंडू आणि 31 ची गरज आहे. जिथे आपण पाहते तर आजचा अंतिम सामना आहे. क्रिकेट ड्रीम्स यांच्या माध्यमातून पूर्णपणे कव्हरेज केली स्पर्धा आहे. आज आपण पाहतो त्यांचं सुद्धा नक्कीच कौतुक करायला पाहिजे. त्याचप्रमाणे मातृछाया डेकोरेशन, ओहो त्या दरम्यान काय फटका आहे, उंच जास्ती, लांबीला सुद्धा तेवढंच आहे. चेंडू सीमापार, षटकार 6 आणि इथून मात्र या मॅचची आता राणा कुठेतरी ही मॅच लवकर समजण्याचा प्रयत्न आहे. राणा सुद्धा माहिती आहे जर कदाचित लवकर केलं तर थोडीशी झोप सुद्धा मिळू शकते, तोच प्रयत्न आहे. आणि उद्या पुन्हा एकदा संधी असेल. वर्ष संघाने थोडंसं नाराज केलंय मी म्हणेन. बघा एक तर धावा झाले नाही आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो थोडंसं गोलंदाजीवर सुद्धा मार खाल्ला जातो यशकडून. पुन्हा एकदा मोठा माझा फटका, परंतु फटका आणि बॅट चेंडूचा संपर्क झाल्याने चेंडू आपण पाहतो तर गलीमध्ये जाईल. सिंगल राणाला मिळेल आणि शतक क्रमांक पहिला मात्र इथे समाप्त होते. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ते किशोर सांगितले आम्हाला 15 धावा, 16 धावा. धावसंख्या ती 16, 24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. धावसंख्या ती 16. बघा 24 चेंडू 24 ची गरज आहे. प्रत्येक चेंडू सिंगल घ्यायचे, त्याला फास्ट घ्यायचा आहे. इथून मॅच बनवायची असेल तर तुम्हाला विकेट प्राप्त करावे लागतील आणि ते काम श्रवण माली करणार का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. बघा यश आला होता, सुरुवात चांगली करायची होती, परंतु सुरुवात मी म्हणजे राणाने चांगली केली, कारण त्याच्या बॅटमध्ये षटकार आला आणि यशच्या अगेन्स्ट तो षटकार होता. श्रवण मालीला ह्या मॅच मध्ये शिरकत करायचे असेल ना तर इथून राणाची विकेट खूप महत्वाची आहे. राणाची विकेट करते कदाचित या मॅच मध्ये तुम्ही शिरकत करू शकता, कारण 24 चेंडू 24 ची गरज आहे. प्रत्येक चेंडू मध्ये सिंगल काढायची आहे. श्रवण माली आलाय. रोहा ग्रामीण असोसिएशन क्रिकेट यांच्या माध्यम भव्य नावीची स्पर्धा आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिली रात्र आहे, ते मात्र आपण पाहायला मिळते. वेगळा टाकला चेंडू, चांगला फटका राहिला आणि मला वाटते 55 वरच हल्ला केलाय आणि सिंगल मिळेल. आता मात्र 23 चेंडू 23 ची गरज आहे. ती अर्थातच वागेश्वर रोड या संघाला प्रथम बॅटिंग करत असताना त्यांनी संघाने अवघ्या 39 धावा बनवल्या. त्यानंतर गोलंदाज ट्रायकूर यश आला, 16 धावा दिल्या. पूर्णपणे मॅचला आपण पाहतो पारड जड आहे ते बॅटिंग करण्याचा संघाचा.
कारण तिथे जर यशला जर विकेट मिळाली असती कमी धावा कधी ही मॅच बनली सुद्धा असती. चला वर्षी संघ जरा फास्ट घ्या, कारण आपण पाहिजे तर 23 चेंडू 23ची गरज आहे. इथून जर विकेट आली नाही तरी मॅच तुमच्यापासून दूर जाईल आणि तुम्हाला पुन्हा एकदा 365 दिवस वाट बघावी लागेल. त्याच दरम्यान आशिषच्या बॅट मधून चांगला फटका आहे. चेंडू वन बाउंस सीमा पार, चौकार 4. धावसंख्या 4 निवडले. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती इथून जर विचार 21 धावा. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत 22 आणि 19 ची गरज आहे. 22 चेंडू 19 ची गरज आहे आणि 5 वाजून 35 मिनिटं झालेली आहेत. सकाळची 5 वाजून 35 मिनिटं झालेली आहेत. 19 धावांची गरज आहे. इथे आशिष राणा मोरे आपण पाहते बॅटिंग करतात. बघा राज कांबळेने थोडंसं नाराज केलंय, कारण सुरुवात चांगली झाली नव्हती. कदाचित तिथून 20 ते 25 धावा कमी पडल्यात. राजू मैदाने आमच्या समोर तो सुद्धा आलाय आणि आज मला वाटतं त्याचा वाढदिवस आहे. तर या वाढदिवस तुम्हाला 5 वाजून 35 मिनिटांनी शुभेच्छा असणार आहेत. बघा अशा शुभेच्छा भेटण्यात आज आपण खेळतो म्हणून शुभेच्छा आहेत. आता कदाचित आज आपण सर्व तरी राज कांबळेचा बर्थडे, राज बर्थडे आहे ना, ओके, उद्या आपण पार्टी करू, काय हरकत नाही. त्याच दरम्यान धावसंख्या सध्याच्या घडीला 21 आहे आणि इथे मात्र हा डॉट चेंडू आहे. पुन्हा एकदा आता मात्र पंचांचा इशारा येते. प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी 2 वर येते आणि इथून मात्र सिंगल घेतले. धावसंख्या 1 पुढे सारखी धावसंख्या सध्याच्या घडीला 22 आहे. 18 ची गरज आहे. 21 चेंडू शिल्लक आहेत. पूर्णपणे आता वर्षी सांगाल सुद्धा माहिती आहे ही मॅच आपल्याकडे बनवू शकत नाही, परंतु एखादी विकेट जरी तर आली ना तरी ही मॅच पुन्हा एकदा ऑन होऊ शकते. पण ती विकेट कशी येणार ना याचा विचार करावा लागेल. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. 20 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. बघा मॅच तुम्हाला आठवावी लागेल. श्रावणी स्पोर्ट चौल आणि अर्थातच फनल डोंगरी चिंचपाडा काय मॅच झाली होती. 30 चेंडू 39 धावांचं लक्ष होता आणि ती मॅच झाली नव्हती. ही मॅच तुम्हाला बनवायची असेल ना तर ते विकेट घ्यावे लागेल. परंतु आशिष आणि राणा सुद्धा हुशार आहे. इथे मात्र डायरेक्ट हिट, काम तमाम झाला असता आणि खऱ्या तर राणाची विकेट ही गोल्डन विकेट ठरणार आहे. धावसंख्या 1 निवडले. धावसंख्या सध्याच्या घडीला आता मात्र पाहायला मिळते 23 धावा. 19 चेंडू शिल्लक आहे. 17 धावांची गरज आहे. रोहा ग्रामीण असोसिएशन यांच्या माध्यमातून भव्य नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ या स्पर्धेसाठी संकेतजी देशमुख आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेली मेहनत आहे आणि त्यांच्या मेहनतीचं आज फल त्या दरम्यान चांगला फटका राहिला राणाच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमापार, षटकार 6 आणि या मॅचची हवा सुद्धा काढली, जिथे 18 चेंडू आणि 11 ची गरज आहे. धावसंख्या 29 झालेली आहे आणि आपण पाहिलं तर नक्कीच जे कोण खेळाडू आहेत त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतोय. आपला पाठिंबा असाच राहावा. आणि सोनी सागर मला वाटते आता थोडेसे चाललेत, हरकत नाही, खूप मेहनत घेतलेली आहे. परंतु अध्यक्ष बघा कसे स्वागत करतात ना हे महत्वाचं आहे. 6:15 झालेले आहेत परंतु स्वागत भारी आहे. बघा असे जेवढं हा स्वागत आहे ना असं तुम्हाला कधी पाहायला भेटणार नाही. गोलंदाज आलाय, साई आलाय आणि मराठी वर्षामध्ये आलाय. बघा आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या पुण्याच्या सर्वांना शुभेच्छा आमच्या माध्यमातून कॉमेंट्री मधून तुम्हाला असणार आहेत. 18 चेंडू 11 ची गरज आहे. साई आलाय आणि आशिष आहे. बघा इथे मात्र पंचांचा इशारा नो आहे आणि साई म्हणते चला गुढीपाडवाचा काहीतरी देऊन जाऊया. ही फ्रीडची संधी असते राणासाठी. 2 धावा मिळतील. आता मात्र 18 चेंडू आणि अवघ्या 9 ची गरज आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो नक्कीच पंचांचं कौतुक करायला पाहिजे. त्याचप्रमाणे ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून जी आपली टेक्निकल टीम आहे त्यांचं सहर्ष स्वागत आहे. तसेच आमचे सध्याच्या घडीला 6व्या दिवसामध्ये मातृछाया डेकोरेशन यांना आराम थोडा भेटलेला आहे, परंतु ते त्यांना परवडलेलं नाही आहे, कारण ते त्या कामासाठी आले, ते काम त्यांनी केलं नाही. परंतु सध्याच्या घडी थोडंसं शांत ठेवलंय. उद्या नक्कीच आपल्याला संधी भेटेल, काय हरकत नाही आहे. शेवटचे दिवस गाजव. 18 मध्ये 9 ची गरज आहे. चेंडू फ्रीड आहे आणि गुढीपाडव्याची गिफ्ट राणाकडून मिळणार नाही आहे. सिंगल मिळेल राणाला आणि डोक्यावर हात ठेवते. मला वाटते तो म्हणते की षटकार झाला पाहिजे होता, परंतु गेलेला नाही आहे. जिथे 17 चेंडू आणि अवघ्या 8 ची गरज आहे. बघा मॅच मध्ये काय उरलेलं नाही आहे, कारण इथून 32 बांधल्यात आणि विचार केला तर अवघ्या 8 ची गरज आहे. मॅच थोडीशी कुठेतरी आपण बघते ओन साईड पाहायला मिळते आणि खरं आम्ही म्हणतो ना की एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी मॅच. प्रेक्षकांना एकतर्फी मॅच आवडत नाही आणि घरच्यांना एकतर्फी प्रेम आवडत नाही. त्या दरम्यान चांगला फटका आहे. सिंगल मिळेल आणि
आता मात्र 16 चेंडू 7ची गरज आहे. कुठेतरी जाता जाता पुन्हा एकदा आमचा आवाज सुद्धा आलाय, म्हणजे उद्यासाठी एक चांगली मेजवानी ठरू शकते. आणि 16 चेंडू आणि 7ची गरज आहे. ओ राणाच्या बॅट मधून धमाका झालाय, उंच जास्ती आहे आणि लांबीला कमी आहे. इथे मात्र झेल सुद्धा सुटतोय आणि सिंगल घेतली जाईल. बघा इथून आता 15 चेंडू आणि 6ची गरज आहे. बघा इथून रिंकू सिंग बना, महेंद्र बना, सिंग धोनी बना, हार्दिक पांड्या बना, पण बना काहीतरी असं आमचे ड्रीम क्रिकेटवाले म्हणतायत. मॅच संपवून टाका, कारण मॅच मध्ये मजा नाही आहे. वरचे संघ सुद्धा म्हणतायत काय हरकत नाही, कारण आधीच आमच्याकडे धावा कमी झाल्या आणि नेहमीच या दोन संघांमध्ये इथे आधीच बॅट उचलली आहे. आता मात्र आपण पाहतो इथून विचार केला तर अवघ्या चेंडू शिल्लक आहे ते 14 आणि 6ची गरज आहे. बघा एक मोठा फटका, मॅच फिनिश आहे. सर्व गाड्यांवर बसलेले आहेत, जाण्याच्या तयारीला आहेत. अवघ्या 6 धावांची गरज आहे. ते स्टार्टर तुमच्या हातामध्ये आहे. चांगला फटकारायला चेंडू आपण पाहतो तर बॅकफूट क्षेत्रामधून फाईन लिखला जाईल, सिंगल मिळेल. बघा राणा मला वाटतं इथे आता मॅच फिनिश करतील, कारण मॅच फिनिश करणार यात मात्र कोणती शंका नाही. फक्त साई किती थांबवतात ना हे बघायला लागेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 35 आहे आणि 5ची गरज आहे. चेंडू बरेच शिल्लक आहेत, बघा 13 चेंडू शिल्लक आहेत. परंतु पाहायचा राणा 12 ठेवून ही मॅच जिंकून देणार का? गुढीपाडवाची गिफ्ट काय असेल राणाकडून? तर नक्कीच गुढीपाडवाची गिफ्ट काय असेल तर चेंडू 1 बाउंस सीमा पार, 1 धाब्यांची अजून गरज आहे. 12 चेंडू 1ची गरज आहे. रोहा ग्रामीण असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण पाहताय भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा. नक्कीच ओके. बारा चेंडू आणि 1 धाब्याची गरज आहे. 12 चेंडू 1 धाब्यांची गरज आहे. आणि आज आपण पाहतोय तर इथून आता मात्र गोलंदाज झाला तर सियोग आलाय आणि इथून पाहायचं आहे राणा मोरे आहे. बघा गुढीपाडवाची गिफ्ट राणा देणार का षटकाराने? ओहो रिव्हर्सचा फटका आणि मात्र इथे कंप्लीट केलाय. चेंडू सीमा पार, चौकार आणि इथे या स्पर्धेमध्ये 12वा संघ ठरलाय तो वागेश्वर रोड संघ हा दुसऱ्या फेरीमध्ये दाखवले होते. अर्थातच आपण पाहताय तो मात्र रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित अर्थातच भव्य नाईट स्पर्धाचे सामने पाहायला मिळते. आजचा दिवस संपलाय जिथे 24 गावांनी घेतलेला हा निर्णय आणि त्याच्यामध्ये महत्वाचे अध्यक्ष संकेतजी देशमुख यांच्या माध्यमातून घेतलेला निर्णय आणि पूर्णपणे आजची रात्र इथे कंप्लीट झाली आहे. आज आपण पाहतो इथून 12 संघ पुढे गेले आहेत. उद्या ठीक 7 वाजता पहिली मॅच आर्य बुद्रुक आणि जय भवानी रोड आपण 6:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 7 वाजता मॅच लागेल आणि आपण पाहिलं तर अर्थात